महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जूनला भंडाऱ्यात आभार यात्रा करिता येणार होते. मात्र काही कारणामुळे हा दौरा रद्द झाला आहे आणि येत्या 28 जूनला होणार असल्याची माहिती आमदार भोंडेकर यांनी दिली आहे. नाही, दौरा कॅन्सल झालेला नाहीये. मुळात फक्त ते 25 तारखे जागी 28 तारीख झालेली आहे. मुळात जर पाहायला आपण तर 25 तारखेला फोरकास्टनुसार 70 ते 75% पाऊस दाखवलेला आहे आणि 23 तारखेला काल आम्ही तिथे ग्राउंडमध्येच होतो, तो जोरात पाऊस आला आणि आजूबाजूचा पाऊस जमा झाला. डोम असल्यामुळे कार्यक्रमाला काही प्रॉब्लेम नाही, परंतु येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ती रिपोर्ट वरती दिली आणि त्यांनी सुद्धा कलेक्टर ऑफिसमधून माहिती घेतली. त्याच्यामुळे तिथून फोन आला होता की हे पाऊस दाखवत आहे आणि अशी अशी परिस्थिती आहे, तर कसं, आणि साहेब 28 तारखेला पुन्हा रेराच्या मीटिंगमध्ये नागपूरला येत आहेत, तर कसं करायला पाहिजे. तर आम्ही पण म्हटलं का जर समजा तुम्ही येताय तर डबल येण्यापेक्षा 28 तारखेला करा आणि हे 2 दिवस पावसाचा जो फोरकास्ट दाखवतो ते कमी पण होईल, तर आम्हाला पण त्याचा फायदा होईल आणि आमचे दुसरे कार्यक्रममध्ये बी गोंधळ होणार नाही. त्याच्यामुळे हा कार्यक्रम रद्द न होत करता साहेबांनी 25च्या जागी 28 केलेला आहे. येत्या काही दिवसातच भंडारा जिल्ह्यातील दुग्ध महासंघाची निवडणूक असून यामध्ये शिवसेना, शिंदे गट व काँग्रेसमध्ये युती झाली असून यातून नाराजीचा सूर उमटत होता. मात्र यात महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजगी नसल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले आहे. नाही, ह्या नियुक्ती आणि त्यांच्या त्या सहकारी विभागाची युतीचा काही संबंध नाही आहे आणि नियुक्ती जी आहे ही मी नाही केलेली आहे, हे पक्षानेच केलेलं आहे. पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांना हे याच्याबद्दल सगळे सविस्तर सांगण्यात आलं होतं. पक्षाचे नेते श्रीकांत शिंदे खासदार साहेब त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सगळं पार्श्वभूमी समजून सांगितल्यानंतर याच्यावर 3 महिन्यापासून ही चर्चा करून सर्वानुमते आपण ती यादी दिली होती. आता याच्यावरती सगळे नियुक्ती झालेत आणि एकदा त्यांनी नियुक्ती केल्यानंतर ते रद्द थोडी होत असतात. याच्यामध्ये मात्र काही लोकांचे समजा गैरसमज होतो, तर त्यांनी तो प्रस्ताव साहेबांकडे ठेवला आहे, खासदार साहेबांकडे, आणि खासदार साहेबांनी एक समिती नेमली आहे की बा काय नेमकं कसं काय लोकांचं समाधान करता येईल, काय तक्रार आहे, तर तो एकदा जाऊन बघा. तर डॉक्टर दीपक सावंत यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे, ते येणार आहेत आणि त्याच्यावर अहवाल नेतील. आणि जो काही असेल तो सगळ्यांना मान्य राहील. ते काय माझी प्रायव्हेट कंपनी थोडी आहे का मी माझे हे करणार, ते पक्षाचं आहे. आणि याच्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख पण नेमण्यात आले होते, त्याच्यानंतर जिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक, हे सगळे बाय सिस्टमनं एक संघटनेला पूरक असलेली संघटना आपण बनवलेली. नाही, हा दूध संघाचा जो इलेक्शन होता, दूध संघामध्ये कुठलंही सिम्बॉलिक इलेक्शन होत नसतात. हे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे नेते मंडळाची एक आघाडी असते आणि त्यासाठी हे दूध संघाची निवडणूक आहे. दूध संघाच्या नंतर बँकेची आहे, अलग सहकार आहेत आणि मग नंतर स्वराज्य संस्था आहेत. हे प्रत्येक निवडणुकीचे एक वेगवेगळं हे असते. त्याच्यामुळे याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही आहे असं मला वाटतं.